सो आपला पुढचा पॉईंट आहे युनिव्हर्सल लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन. ओके, न्यूटन्स युनिव्हर्सल लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन. याच्या अगोदर आपण केप्लर्स लॉ बघितला. ओके, केप्लर्स लॉ नंतर जो दुसरा पॉईंट येतो तो कोणता पॉईंट आहे तुमचा? न्यूटन्स युनिव्हर्सल लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन. ओके, पेज नंबर 5 बघा, पेज नंबर 4. सो बघा पेज नंबर 4 वर न्यूटन्स युनिव्हर्सल लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन. आता बघा लॉ काय? ऑल दी अबव कन्सिडरेशन इंक्लुडिंग केप्लर्स लॉ लीड न्यूटन्स टू फॉर्म्युलेट हिज थेअरी ऑफ अ युनिव्हर्सल ग्रॅव्हिटी. म्हणजे काय केलंय, केप्लर्सचे जे काही लॉ होते, ओके, त्या लॉचा स्टडी करून तो स्टडी त्याने कुठे यूज केला, त्या लॉचा, त्या 3 लॉचा यूज त्यांनी केलाय न्यूटन युनिव्हर्सल लॉमध्ये. ओके, जो ग्रॅव्हिटेशन बद्दल न्यूटनने मांडला त्या लॉमध्ये केप्लर्स लॉचं त्यांनी काय केलेलं आहे, फॉर्म्युलेटिंग केलेलं आहे, म्हणजे त्याचा यूज केलेला आहे. ओके, सो नेक्स्ट लाईन, अकॉर्डिंग टू दिस थेअरी, आणि त्या थेअरीनुसार बघा, एव्हरी ऑब्जेक्ट इन द युनिव्हर्स अट्रॅक्ट्स दी एव्हरी अदर ऑब्जेक्ट विथ दी डेफिनाइट फोर्स. म्हणजे ह्या युनिव्हर्समध्ये जेवढे काही ऑब्जेक्ट आहे त्याच्यामधले कोणते 2 ऑब्जेक्ट घेतले तर ते 2 ऑब्जेक्ट एकमेकांकडे काय होता, अट्रॅक्ट होता. आणि ते अट्रॅक्शन कशामुळे होतं की त्यांच्यामध्ये कोणता तरी डेफिनाइट फोर्स असतो. ओके, त्याच्यामध्ये कोणता तरी डेफिनाइट फोर्स हा अवेलेबल असतो, त्याच्यामुळे ते एकमेकांना काय करतात, अट्रॅक्ट करतात. मग युनिव्हर्समधल्या कोणत्या 2 गोष्टी असू द्या. ओके, आणि त्यांच्यामधला फोर्स कसा असतो, डेफिनाइट, म्हणजे निश्चित असं बल त्याच्यामध्ये प्रयुक्त होत राहतं, त्याच्यामुळे ते स्वतःना अट्रॅक्ट करतात एकमेकांजवळ. नेक्स्ट बघा, दिस फोर्स इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू दी प्रोडक्ट ऑफ दी मासेस ऑफ दी 2 ऑब्जेक्ट अँड इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू दी स्क्वेअर ऑफ दी डिस्टन्स बिटवीन दे. बघा, आता याच्यामध्ये त्यांनी काय लॉ मांडलाय, काय लॉ काय सांगितलं त्यांनी की हा फोर्स आहे तो प्रोपोर्शनल कशाला आहे, दिस फोर्स इज अ प्रोपोर्शनल टू दी प्रोडक्ट ऑफ दी मासेस बिटवीन दी ऑब्जेक्ट. ओके, काय सांगितलं त्यांनी, 2 मास घेतले. ओके, हे कळण्यासाठी मी डायग्राम थ्रू तुम्हाला एक्सप्लेन करतो. ओके, 2 मासेस घेतले त्यांनी. हा फर्स्ट ऑब्जेक्ट आहे, त्याचा मास m1, हा सेकंड ऑब्जेक्ट, याचा मास m2. ओके, लॉ समजण्यासाठी तुम्हाला डायग्राम कंपल्सरी माहिती पाहिजे. ओके, या असेल सेंटर, या आहे याचं सेंटर. ओके, सो एकमेकांवर काय अप्लाय करताय, फोर्स. ओके, 2 ऑब्जेक्ट आहेत, एकमेकांवरती फोर्स अप्लाय करताय. ओके, या दोघांमधील डिस्टन्स किती आहे, डिस्टन्स सपोज केला आपण d. ओके, 2 मास घेतले, 2 आपण ऑब्जेक्ट घेतले, हा फर्स्ट ऑब्जेक्ट, हा सेकंड ऑब्जेक्ट. आता याच्यावरून न्यूटन्स युनिव्हर्सल लॉ काय सांगता येईल, बघा न्यूटन्स युनिव्हर्सल लॉ काय सांगता येईल याच्यावरून, एव्हरी दी फोर्स इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू दी प्रोडक्ट ऑफ देअर मासेस ऑफ दी 2 ऑब्जेक्ट. म्हणजे जे काही 2 ऑब्जेक्ट असेल त्याचे जे मास आहे त्याचा प्रोडक्टला काय असतो, फोर्स प्रोपोर्शनल असतो. म्हणजे मॅथमॅटिकली सांगू शकतो ते सेंटेन्स आपण, F is directly proportional to m1 and m2. हे झालं फर्स्ट. ओके, पहिलं स्टेटमेंट. आणि काय सांगितलंय, डायरेक्टली प्रोपोर्शनल टू प्रोडक्ट ऑफ मासेस. ओके, m1 m2 and inversely proportional to, then this force is a inversely proportional to the square distance between them, square of distance between them. म्हणजे हा लॉ मध्ये पहिला काय आहे की फोर्स इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू देअर मासेस ऑफ दी ऑब्जेक्ट, म्हणजे m1 आणि m2, आणि इन्व्हर्सली कसा प्रोपोर्शनल आहे, 1/d², म्हणजे त्यांच्यामधलं जे डिस्टन्स आहे त्याचा स्क्वेअर. ओके, सो दोन्ही इक्वेशन काय करू आपण, कंबाईन. दिस इज 1, दिस इज 2. ओके, इथं म्हणायचं ऍड इक्वेशन 1 and 2, then we will get F is directly proportional to the m1 m2 upon d square. आता मला कॉन्स्टंट काढून टाकायचे. कॉन्स्टंट काढण्यासाठी मी काय करणार आहे, एक कॉन्स्टंट घेणार आहे. ओके, F equals to G m1 m2 upon d
स्क्वेअर. ओके, दिस इज इक्वेशन नंबर 3. ओके, आणि हाच तुमचा काय युनिव्हर्सल लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन. न्यूटन्सने जो युनिव्हर्सल लॉ मांडलाय ग्रॅव्हिटेशनचा, त्याचं मॅथमॅटिकल एक्सप्रेशन हे आहे. ओके, कसं सॉल्व्ह केलंय? फर्स्ट स्टेटमेंट वरून काय लिहिलंय? मॅथमॅटिकली लिहिलंय. कसं? फोर्स इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू प्रोडक्ट ऑफ मासेस ऑफ m1 and m2. ओके, फर्स्ट स्टार्टिंग कशी करायची? कन्सिडर ए टू ऑब्जेक्ट्स, वन हॅव्हिंग मास m1, वन हॅव्हिंग सेकंड इज हॅव्हिंग मास m2. ओके, दे बोथ अट्रॅक्ट टू इच अदर विथ दी डेफिनाइट फोर्स. ओके, ते एका फोर्समुळे एकमेकांकडे काय होत आहे? अट्रॅक्ट होत आहे. आणि त्या दोघांमधलं डिस्टन्स हे काय आहे? d मानलं. ओके, त्याच्यानुसार मग आपण स्टेटमेंट यूज करून काय लिहिलं? f इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू दी m1 m2 आणि f इज इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू दी 1/d². ओके, m म्हणजे मास ऑफ दी फर्स्ट ऑब्जेक्ट, m2 इज दी मास ऑफ दी सेकंड ऑब्जेक्ट. ओके, आणि d इज द डिस्टन्स बिटवीन बोथ ऑब्जेक्ट. ओके, दोन्ही ऑब्जेक्ट मधलं डिस्टन्स आहे. ओके, आणि ते आपण सेंटर पासून घेतो. ओके, या ऑब्जेक्टचं सेंटर पासून तर या ऑब्जेक्टचं सेंटर पर्यंतचं डिस्टन्स म्हणजे तुमचं काय असतं? d असतं. ओके, नेक्स्ट आता काय सांगता येईल याच्यामध्ये? बघा की आपण हा लॉ प्रूव्ह केला. ओके, हा आहे तुमचा युनिव्हर्सल लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन. न्यूटनने जो लॉ मांडलाय, न्यूटन्स युनिव्हर्सल लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन. ओके, आणि आता त्याच्यात आपण जी कॉन्स्टंट केलाय. मग जी काय याच्यामध्ये? जी इज प्रोपोर्शनॅलिटी कॉन्स्टंट. कॉन्स्टंट ऑफ प्रोपोर्शनॅलिटी. ओके, मी शॉर्ट फॉर्म मध्ये लिहिले, तुम्ही फुल फॉर्म मध्ये लिहून घ्या. जी इज अ कॉन्स्टंट ऑफ प्रोपोर्शनॅलिटी. ओके, नेक्स्ट बघा. आता तुम्हाला याच्या पुढे बघा इंट्रोडक्शन दिले. इंट्रोडक्शन मध्ये मी जास्त टाइमपास नाही करत, तुम्ही व्हिडिओ पॉज करून ते इंट्रोडक्शन रीड करून घ्यायचे. ओके, नेक्स्ट बघा. आता हे जे मी काही मॅथमॅटिकल एक्सप्लेनेशन केलंय तेच थेरोटिकल याच्यात दिलेले ते आपण रीड करू. बघा, फिगर 1 shows two objects with the masses m1 and m2 kept at a distance from the d from each other. दोन ऑब्जेक्ट घेतले, त्यांचा मास m1 m2 आहे, ते एकमेकांपासून d एवढ्या अंतरावर ठेवलेले आणि त्यांच्यामध्ये कोणता तरी एक डेफिनेट फोर्स काय होतोय? अप्लाय होतोय. ओके, नेक्स्ट मॅथमॅटिकली द ग्रॅव्हिटेशनल फोर्स ऑफ अट्रॅक्शन बिटवीन द टू बॉडीज कॅन बी रिटन. मॅथमॅटिकली मग काय केलं आपण? इथे लॉ मांडलाय. ओके, काय? f is directly proportional to the m1 m2, f is inversely proportional to the 1/d². दोन्ही इक्वेशन ऍड केल्यानंतर आपल्याला कोणता लॉ भेटलाय? न्यूटन्स युनिव्हर्सल लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन. ओके, दिस इज कॉल्ड द न्यूटन्स युनिव्हर्सल लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन. नेक्स्ट बघा, आता इक्वेशन सेकंड इक्वेशन जे बुक मध्ये दिलेले त्याच्या खालची बघा. हियर g is a constant of proportionality and the called the universal gravitational constant. हा g काय तुमचा? युनिव्हर्सल ग्रॅव्हिटी कॉन्स्टंट. ओके, युनिव्हर्सल ग्रॅव्हिटी कॉन्स्टंट. बघा आता नेक्स्ट, दी अबाव लॉ मीन्स दॅट. आता बघा ह्या लॉचा मीनिंग काय होतं? इफ दी मास ऑफ दी ऑब्जेक्ट इज अ डबल, दी फोर्स बिटवीन टू ऑब्जेक्ट्स ऑल्सो डबल. बघा इथं काय केलं त्यांनी? एक जे काही मास घेतलं ऑब्जेक्टचं ते काय केलं? डबल केलं. ओके, एक कोणता तरी ऑब्जेक्ट आपण ठरवलं, सपोज आपण m2 चं काय केलं? डबल केलं. ओके, सो इक्वेशन 3 परत लिहू आपण. फ्रॉम इक्वेशन 3 काय केलंय? m1 इक्वल्स टू काय केलं? आपण डबल केलं. ओके, मग ही व्हॅल्यू याच्यामध्ये पुट करायची. मग काय केलं? भेटलं आपल्याला f इक्वल्स टू g. ओके, टू m1 m2 अपॉन d². बघा, मग याच्यावर काय सांगता येईल आपल्याला? जेव्हा आपण एखाद्या ऑब्जेक्टचं मास डबल करतो, ओके, तर मग त्याच्यावर लागणारा फोर्स पण काय होऊन जाणार आहे? डबल होऊन जाणार आहे. ओके, राईट ना? f ची व्हॅल्यू काय भेटली आपल्याला? f इक्वल्स टू हा कॉन्स्टंट g 2m1 m2 अपॉन d². ओके, कळलं? मग इथे जर का आपण मास डबल करतोय, बघा त्यांनी ते सेंटेन्स दिले, सेंटेन्स परत रीड करतो मी. इन अबाव लॉ मीन्स दॅट the mass of the object is a double, the force between the two objects also double. म्हणजे या दोन ऑब्जेक्ट घेतले आपण m1 m2 मासचे, याच्यातला एक मास पण आपण जर डबल केलं त्याच्यामधला फोर्स पण काय होऊन जाणार आहे? डबल होऊन जाणार आहे. ओके, ही झाली फर्स्ट कंडिशन. ओके, सिमिलरली जर का आपण मग
याचा मास हाफ करून दिलं, ओके, मग फोर्स पण काय होऊन जाईल, हाफ होऊन जाईल. ओके, म्हणजे मल्टिप्लिकेशन फॅक्टरवर डिपेंड आहे. ओके, नेक्स्ट बघा, नेक्स्ट सेंटेन्स काय दिलंय, इफ द डिस्टन्स इज अ डबल. आता काय घेतलंय, आधी आपण काय घेतलं होतं, ऑब्जेक्टचा मास डबल केलं होतं. आता काय केलंय, इफ डिस्टन्स इज काय घेतलंय, डबल. डिस्टन्स डबल घेतल्यावर काय म्हणजे 2d. ओके, d चे ठिकाण घेतलं नंतर 2d. आपण डिस्टन्स डबल घेतलं म्हणजे अंतर काय केलं आपण, 2d केलं. त्याच्यानंतर काय येईल बघा. ओके, मी इकडं लिहितो बघा काय येईल. मग त्या इक्वेशन मध्ये d ची व्हॅल्यू काय करायची, आपल्याला 2 पुट करायची बघा. f ॲज इट इज काय 2. इक्वेशन 3 यूज करायचं आहे इथं. ओके, इथं पण आपण 3 केलं होतं, इथं पण 3. बुक मध्ये 2 दिलेलं आहे. ओके, सो g ॲज इट इज, m1 पण ते जे मास ऑफ फर्स्ट ऑब्जेक्ट, मास ऑफ सेकंड ऑब्जेक्ट. आता d चं काय केलं, डबल केला म्हणजे याचा स्क्वेअर करावा लागेल. 2 चा स्क्वेअर किती, 4 आणि d स्क्वेअर. बघा हे आपल्याला भेटत केव्हा, जेव्हा आपण डिस्टन्स डबल करू. ओके, आता डिस्टन्स डबल केल्यावर काय होतं बघा, इफ द डिस्टन्स इज अ डबल द फोर्स डिक्रीजेस बाय द फॅक्टर 4. बघा जर का आपण डिस्टन्स डबल केलं, बघा इथं काय केलं आपण, डिस्टन्स डबल केल्यानंतर काय झालं इथं, की जो फोर्स आहे तो किती फॅक्टरने डिक्रीज होतोय, 4 या फॅक्टरने डिक्रीज होतोय, बरोबर. आणि डिवाइड इथं जे काही डिव्हिजन फॅक्टर आहे, हा डिव्हिजन फॅक्टर किती आहे, 4 आहे. त्याच्यामुळे फोर्स पण किती कमी होणार आहे, 4 या फॅक्टरने तो फोर्स काय होणार आहे, कमी होणार. इथं जेव्हा आपण मास, मग ह्याच्यावरून काय लक्षात येतं, जेव्हा आपण मास डबल करतो तेव्हा काय होतंय, फोर्स वाढतोय. ओके, म्हणजे त्या दोन ऑब्जेक्ट मधला फोर्स काय होतोय, वाढतोय. जेव्हा आपण डिस्टन्स वाढवतोय, डिस्टन्स वाढवल्यानंतर काय होतंय, डिस्टन्स वाढवल्यानंतर दोन्ही ऑब्जेक्ट मधला फोर्स काय होतोय, कमी होतोय. ओके, फॉर एक्झाम्पल आपण डिस्टन्स 2d घेतलं, आपण म्हणजे डबल केल्यानंतर काय ऑब्झर्वेशन आले आपल्या इथं, की 4 या फॅक्टरने फोर्स हा काय झाला, म्हणजे 4 या फॅक्टरने काय झाला, फोर्स तुमचा कमी झाला म्हणजे डिक्रीज झाला. कळालं, जेव्हा आपण मास वाढवतोय तेव्हा फोर्स वाढतोय, जेव्हा आपण डिस्टन्स वाढवतोय तेव्हा फोर्स कमी होतोय. आर यू गेटिंग? ओके, इम्पॉर्टंट पॉईंट आहे, चांगलं लक्ष देऊन पूर्ण सेंटेन्स बाय सेंटेन्स रीड करा. ओके, इझिली समजून जाईल, जास्त काही घाबरायची गरज नाही. आणि काही डाऊट असतील तर ते आपण डाऊट तुमचे क्लिअर करू पूर्ण चॅप्टर झाल्यानंतर. ओके, सो कळालं इथपर्यंत. आता नेक्स्ट पुढे बघू आपण. नेक्स्ट बघा काय, इफ दी 2 बॉडीज आर स्पेरिकल. आता 2 बॉडी घेतल्या, काय स्पेरिकल घेतल्या. दी डायरेक्शन ऑफ द फोर्स इज ऑलवेज अलॉंग द लाईन जॉइनिंग द सेंटर ऑफ द 2 बॉडीज अँड द डिस्टन्स बिटवीन द सेंटर इज टेकन टू बी a d. In this case, when the bodies are spherical or have a irregular shape, then the direction of the force along the line joining their centers of a mass and d is taken to be the distance between the two center of a mass. म्हणजे ह्या पॅराग्राफ मध्ये काय सांगितलंय, की जेव्हा आपण डिस्टन्स घेतो दोन ऑब्जेक्ट मधलं, इथं आपण ऑब्जेक्ट काय घेतला होता, स्पेरिकल घेतला होता. ओके, स्पेरिकल घेतला होता किंवा आपण सर्कल मध्ये घेतला होता, राऊंड मध्ये घेतला होता. ओके, सो जेव्हा असं आपण घेतो तेव्हा जेव्हा डिस्टन्स आपण ठरवतो, हा डिस्टन्स आपण त्याच्या सेंटरवरूनच घेतो. ओके, हे इम्पॉर्टंट आहे याच्यामध्ये, हे सायकल. जेव्हा इरेग्युलर शेप असेल एखादा ऑब्जेक्टचा, सपोज इरेग्युलर शेप घेतला मी. ओके, इथंच काढतो इरेग्युलर शेप काहीतरी आहे आणि हा एक इरेग्युलर शेप, तरी यांचा डिस्टन्स जेव्हा आपण घेऊ तेव्हा डिस्टन्स घेताना काय लक्षात ठेवायचं, की याचं सेंटर कुठे आहे. ओके, याचं जे काही सेंटर असेल तिथूनच आपण ते काय घेऊ, डिस्टन्स डी घेऊ. कळालं? ओके, हेच त्या पॅराग्राफ मध्ये दिलेलं आहे, जास्त काही दिलेलं नाही. नेक्स्ट बघा, फ्रॉम इक्वेशन 2 इट कॅन बी सी दॅट द व्हॅल्यू ऑफ जी इज अ ग्रॅव्हिटेशनल फोर्स ऍक्टिंग बिटवीन 2 युनिट masses kept at a distance away from the each other. Thus, SI units of the value of G is equal to the gravitational force between masses 1 kilogram kept 1 meter apart. म्हणजे जर का यांचं मास 1 किलोग्राम असेल, ओके, तर यांचं डिस्टन्स किती घेतलं त्यांनी, 1 मीटर अपार्ट घेतले. ओके, सो एवढं जे काही मॅथमॅटिकल आहे तेवढं समजून घ्या, बाकी याच्यात काही नाही दुसरं. ओके, की आपण या युनिव्हर्सल लॉला मॅथमॅटिकली कसं मांडलं, दोन ऑब्जेक्ट घेतले, त्याच्यामधलं डिस्टन्स डी दाखवलं, त्यांच्यामधलं मास M1 M2 दाखवलं, दोघांवर काहीतरी फोर्स अप्लाय होतोय, आणि त्याच्यावरून आपण ते एक्सप्लेनेशन केलं. एक्सप्लेनेशन प्रूव्ह केल्यानंतर काय केलं आपण, जे काही आपल्याला भेटलं लॉ, ओके, त्या लॉ मध्ये काय चेंजेस केले आपण,
आपण मास वाढवून बघितलं, मास वाढवला आपण डबलनी, फोर्स पण काय होते डबलनी वाढतोय. ओके. आणि जेव्हा आपण डिस्टन्स वाढवतोय, डिस्टन्स जेव्हा वाढवतोय आपण किती डबलने, तर फोर्स काय होतंय, फोर्स हा 4 या किंवा 4 या फॅक्टरने काय होतं, फोर्स तिथं डिक्रीज होतं. कळालं? सो इथपर्यंत तुम्हाला लक्षात आलं असेल. ओके. आता बघा यूज युअर ब्रेन पॉवर मध्ये एक ऍक्टिव्हिटी दिलेली आहे. काय करायला लावले त्यांनी बघा, शो दॅट दी एसआय युनिट ऑफ दी युनिट जी इज अ न्यूटन मीटर स्क्वेअर किलोग्रॅम स्क्वेअर. म्हणजे आपल्याला शो करायचं आहे की जीचं युनिट आहे मीटर स्क्वेअर किलोग्रॅम स्क्वेअर हे दाखवायचं. ओके. -2 असं दाखवायचं आपल्याला. सो त्यासाठी काय करणार आपण, आपलं इक्वेशन घेणार आहे. ओके. एक काम करा, अगोदर त्याचा स्क्रीनशॉट काढून घ्या, नंतर मग तुम्हाला सांगतो मी की आपल्याला ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंटचं युनिट कसं काढता येईल. ओके. सो राईट डाऊन. बघा आता आपल्याला काय करायचंय, जी जो कॉन्स्टंट आहे जी, ओके, त्याचं आपल्याला युनिट काढायचं. त्यांनी यूज युअर ब्रेन पॉवर मध्ये दिलेले पेज नंबर 4 वर यूज युअर ब्रेन पॉवर आहे बघा, लास्टला. ओके. लास्टला काय सांगितलंय, शो दॅट दी एसआय युनिट ऑफ दी जी इज अ न्यूटन मीटर स्क्वेअर केजी -2. ओके. केजीचा -2 घात. ओके. सो बघा आपल्याला न्यूटन्स युनिव्हर्सल लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन माहिती काय आहे, F इक्वल्स टू G m1 m2 अपॉन d स्क्वेअर. ओके. आता आपल्याला याच्यात जी फाइंड करायचं, मग बाकीची व्हॅल्यू आपण इकडे नेणार. ओके. मग काय राहील इथं बघा, F d स्क्वेअर इक्वल्स टू काय राहील m1 m2. ओके. दिस इज आवर G. ओके. देन आपल्याला माहिती आहे आता G ॲज इट इज फोर्सचं युनिट काय न्यूटन. ओके. सो n d डिस्टन्स कशामध्ये मोजतो आपण, मीटर. ओके. आणि इथं स्क्वेअर आहे त्याच्यामुळे मीटरचा स्क्वेअर अपॉन मास कशामध्ये मोजतो आपण, केजी म्हणजे किलोग्रॅम. म्हणजे हा एक केजी आणि m2 वाला हा एक केजी. ओके. म्हणजे केजी स्क्वेअर होऊन जातो बघा, न्यूटन मीटर स्क्वेअर अपॉन केजी स्क्वेअर. ओके. हा केजी आपण वर दिलो. ओके. मग काय भेटेल आपल्याला, दिस इज इक्वल्स टू न्यूटन मीटर स्क्वेअर इंटू केजी रेस टू -2. ओके. सो हे आपण प्रूव्ह केलं. जर का तुम्हाला आला असं प्रूव्ह करायला इझिली तुम्ही हे प्रूव्ह करू शकता. काय केलं बघा, न्यूटन्स युनिव्हर्सल लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन घेतला. ओके. आपल्याला कोणत्या कॉन्स्टंटची युनिट फाइंड करायचं, जी या कॉन्स्टंट. ओके. ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट. सो आपण काय केलं, जी एकच ठिकाणी ठेवलं, बाकीचे पॅरामीटर काय केले, मूव्ह केल्यानंतर काय भेटलं आपल्याला, एफ डी स्क्वेअर. बघा हा डी इथं डिवाइड, इकडे गेल्यावर काय झाला मल्टिप्लाय, म्हणजे डी चा स्क्वेअर आणि हा एफ ॲज इट इज. देन m1 m2 काय मल्टिप्लाय, ते काय होईल डिवाइड आणि जी ॲज इट इज. देन फोर्सचं युनिट काय न्यूटन. ओके. डिस्टन्स कशामध्ये मोजतो, मीटर. हा डी चा मीटर आणि स्क्वेअरचा स्क्वेअर. ओके. देन अपॉन मास 1 चं काय केजी, मास 2 चं केजी, दोन्ही केजी किती झाले, केजी स्क्वेअर. ओके. आणि मग जो डिवाइड होतो तो काय केला आपण वरती मल्टिप्लाय केला, तर मग वरती जाताना तो काय म्हणजे मायनस, म्हणजे काय युनिट भेटला आपल्याला, न्यूटन मीटर स्क्वेअर केजी रेस टू -2. म्हणजे आपण काय केलं, प्रूव्ह केलं. ओके. हे तुमच्या जे यूज युअर ब्रेन पॉवर दिलेले पेज नंबर 4 वर त्याचं हे आन्सर आहे. ओके. पुढे बघा काय दिले, दी व्हॅल्यू ऑफ जी वॉज फर्स्ट एक्सपेरिमेंटली मेजर बाय दी हेनरी केव्हेंडिश. ओके. ही व्हॅल्यू फर्स्ट कोणी फाइंड केली आहे, हेनरी केव्हेंडिशने. इन एसआय युनिट इज अ व्हॅल्यू इज, आणि त्याची व्हॅल्यू काय आहे 6.673 इंटू 10⁻11 न्यूटन मीटर स्क्वेअर केजी रेस टू -2 ही ती व्हॅल्यू आहे. ओके. आय होप की तुम्हाला हे नक्कीच कळालं असेल. ओके. पूर्ण बुक सोबत असल्याशिवाय लेक्चर्स बघू नका. ओके. बुक सोबत ठेवूनच लेक्चर रीड करा. ओके. लेक्चर ऐका आणि रीडिंग पण सोबत करा, म्हणजे तुम्हाला सर्व टॉपिक काय होतील, क्लिअर होतील. ओके. इथेच आपला टॉपिक एंड झालाय. पुढच्या लेक्चरला आपण दुसरा टॉपिक घेऊ. ओके. थँक्यू. टेक केअर अँड स्टे सेफ ॲट होम.